नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मी आज जालना शहरातलं ऐतिहासिक असं तुम्हाला तार ऑफिस दाखवत आहे। तार ऑफिस म्हणजे ज्यावेळेस कम्प्युटर नव्हतं, मोबाईल नव्हतं, टेलिफोन नव्हता, त्यावेळेस टेलिग्राम होतं आणि संदेशवहनाचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे तार होतं। तर ही तार ऑफिस आपण जे बघत आहात हे साधारण जालना शहरातील 100 वर्ष जुनं तार ऑफिस आहे। या तार ऑफिसला आपण एखादी एक पाटी बघू इच्छितो की त्या पाटीवर साधारण उर्दूमध्ये 1340 म्हणजे हिजरी सन असायला पाहिजे। जसं 105 वर्ष अगोदर बांधलेलं असावं असं या लिहिलेल्या पाटीवरून लक्षात येतं। सन 1340 हिजरी असं हे मुस्लिम वर्ष आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले त्यांनी वसाहत निर्माण केली आणि भारतावर राज्य करण्याचा जेव्हा त्यांचा मनसुबा होता आणि त्यांनी वसाहतीच्या हिशोबाने संपूर्ण भारतभर आपला व्यापार वाढवला, तर त्यावेळेस त्यांचा व्यापार वाढत गेला आणि ते एक एक करून एक संस्थान कॅप्चर करत गेले। तर 1858मध्ये बंगालच्या नवाबाने पहिला उठाव केला आणि 1857चा उठाव हा संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये गाजलेला उठाव आहे। आणि 1857चा जेव्हा उठाव झाला तर पहिल्यांदा मेरठवरून जेव्हा उठाव झाला तर मेरठवरून पहिल्या दिल्लीपर्यंत ही तार पाठवली गेली आणि स्वातंत्र्य सैनिक हे दिल्लीपर्यंत किंवा दुसऱ्या ठिकाणी पोहोचायच्या अगोदर ही तार पोहोचायची आणि इंग्रजांचे सैनिक त्या स्वातंत्र्य सैनिकांना, बंड केलेल्या सैनिकांना, उठाव केलेल्या सामान्य नागरिकांना हे तिथंच मारून टाकत असत किंवा कैद करत असत। असो, भारतातील ताराचा इतिहास हा फारच जुना आहे की जशी भारतामध्ये पहिला तार हा 5 नोव्हेंबर 1850 हा कलकत्ता ते डायमंड हार्बर इथं पाठवण्यात आला आणि तो त्यावेळेसचे गव्हर्नमेंट जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या समोर हा वाचण्यात आला आणि जालना भारतीय नागरिकांसाठी सामान्य पद्धतीने 11 फेब्रुवारी 1855 या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना ही तार आम पब्लिकला ही ओपन करण्यात आली। म्हणजे 11 फेब्रुवारी 1855 पासून सर्व नागरिक, भारतातले नागरिक ही तार वापरत असत। शेवटची तार ही 15 जुलै 2013 या दिवशी वापरली गेली। साधारण 150 वर्ष या तारेचा उपयोग झाला। 15 जुलै 2013ला शेवटची तार पाठवण्यात आली। मित्रांनो, तार जेव्हा होती तर तार हे अत्यंत महत्त्वाचं साधन होतं की अचानक एखादी घटना घडली आणि ती तुम्हाला लवकर तुमच्या नातेवाईकांना पोचायची आणि ती सांगायची, तर ताराचं एक माध्यम होतं। तार नंतर एक टेलिग्राम आलं, तर टेलिग्रामच्या माध्यमाने त्या मशीननी तिथं तार पाठवत जात असत। मी तर बघा तुम्हाला दाखवत आहे की ही जे आपण जे मशीन बघत आहात या TV स्क्रीनवर, मोबाईलवर बघत आहात, ही ताराची मशीन आहे आणि ही तार जेव्हा समोरून जेव्हा तार पाठवला जायचा या मशीनद्वारे टाईप करून तो या पत्राच्या माध्यमातून बाहेर निघत असे आणि हे पत्र आपल्याला इथं दिसत असे की या इंग्रजीमध्ये किंवा आणि कोणत्या स्थानिक भाषेमध्ये असो, तर त्यावेळेस हे इंग्रज त्यावेळेस वापरत असत। भारताच्या इतिहासामध्ये साधारण 662 संस्थान असे होते की 662 संस्थांपैकी 3 संस्थान असे होते की त्या संस्थांमध्ये इंग्रजांना ढवळाढवळ करवायची परमिशन नव्हती। तसं त्या पद्धतीचं एक संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान निजामाचं संस्थान होतं आणि या संस्थानच्या कोणत्याही कारभारामध्ये इंग्रजांना हस्तक्षेप करण्याची परवानगी नव्हती। त्यांनी फक्त या निजाम सरकारच्या स्टेटचं, या जागेचं, या जे राज्य होतं त्याचं फक्त संरक्षण करावं आणि निजामनी काहीतरी त्याला देणगी द्यावं अशा पद्धतीचा हा कारभार होता। निजाम स्टेटमध्ये इंग्रजांनी आणलेली स्वतःची रेल्वे लाईन होती, स्वतःची तार व्यवस्था, पोस्ट ऑफिस होते, अशा कितीतरी पद्धती होत्या की त्या स्वतंत्र निजाम सरकारच्या होत्या। असं ते तार ऑफिस मी आज जालना शहरामध्ये तुम्हाला दाखवत आहे। मित्रांनो, आपण हे फ्रंट बघत आहात की या तार ऑफिसचं हे 100 वर्ष जुनं बांधकाम आहे। आजही खूप चांगल्या पद्धतीने हे बांधकाम या जालना शहराच्या पोस्ट ऑफिसच्या अगदी जवळ इथं उभं आहे। हे आहे जालना शहरातील 100 वर्ष जुनं तार ऑफिस।
या तार ऑफिसला असलेल्या ह्या खिडक्या आजही आपण इथं बघू शकतो. ह्या तार ऑफिसच्या खिडक्या पार्सल किंवा पोस्ट देण्यासाठी, हे पत्र देण्यासाठी असलेल्या हे बाकडे आणि या खिडक्या, अतिशय सुंदर आणि मजबूत असं हे बांधकाम आहे. इंग्रजाच्या पद्धतीने, इंग्रजाच्या मर्जीने बांधण्यात आलेलं हे निजाम सरकारच्या राजवटीतलं पोस्ट ऑफिस, तार पोस्ट ऑफिस. सूचनाचा फलक आजही 100 वर्ष असू द्या चांगल्या पद्धतीने इथं उभा आहे. सामान्य नागरिकासाठी लिहिण्यासाठी सुद्धा या बाकड्याची व्यवस्था आहे. काही नागरिकांना विचारलं असता ते म्हणतात की इथं खूपच अडचण आहे. काही वर्षापूर्वी हे दरवाजे खिडके खोलले होते, कदाचित इथं साप वगैरे असण्याची शक्यता आहे. त्यामुळं इथं खोलणं आणि आतमध्ये जाणंसुद्धा एक जिकिरीचं काम आहे. या तार ऑफिसच्या कंपाऊंडमध्येच ही एक छोटीशी आपण खोली बघू शकतो. जुने व्यक्ती कोणी नसल्यामुळे नेमकी आपल्याला या इमारतीची माहिती मिळू शकत नाही की या खोलीमध्ये नेमकं काय असू शकतं. एक पाणी पिण्याची व्यवस्था या खोलीमध्ये होती का, आराम करण्यासाठी होती, रेस्ट हाऊस होतं का, संडास बाथरूम होतं, नेमकं आपल्याला कळू शकत नाही. या इमारतीचा आपण बाहेरचा भाग बघत आहोत. मित्रांनो, अतिशय अशी दुर्दशा या टेलिफोन ऑफिसच्या तार ऑफिसची झालेली आहे. अतिशय जुनं हे बांधकाम आहे. या संडास बाथरूमची खिडकी आपण बघू शकतो. युरोपियन स्ट्रक्चर असल्याप्रमाणे, इंग्रजी पद्धतीने असल्याप्रमाणे ही खिडकी आहे. आउटलेटसाठी हवा जाण्यासाठी जेव्हा आपण खिडकी बांधतो तर ही अशा पद्धतीची खिडकी इथं आहे. आपण प्रयत्न करूया इथं आतमध्ये बघण्याचा. मित्रांनो, अशा पद्धतीचं हे जुनं स्ट्रक्चर आहे.
अतिशय चांगली पद्धत आपण इथं बघत आहोत या इमारतीची। म्हणजे माझ्या डाव्या बाजूला आपण जे बघत आहात हे बाथरूम आहे। मध्यभागी हा वाड्याचा दरवाजा आहे आणि अगदी वाड्याच्या दरवाजासमोर भिंत आहे, म्हणजे जेणेकरून बाहेरून जरी कोणी बघितलं तर आतमध्ये काय आहे दिसू नये म्हणून वाड्याच्या समोर एक भिंतला बांधलेली आहे दरवाजासमोर। त्यानंतर उजव्या हाताला इथं बघत आहेत हे संडास बाथरूमची जागा आहे। ही चारू बाजूने आपण कंपाऊंड बघू शकतो। मित्रांनो, ही मुख्य पाटी मी तुम्हाला दाखवायचं नेमकं विसरलो की हे किती वर्ष जुनं बांधकाम आहे। तसं आपण या इमारतीला बघू शकता की उर्दूमध्ये लिहिलेलं आहे। उर्दूमध्ये हे 1 आहे, हे 3 आहे, हे 4 आणि हे 0, म्हणजे साधारण 1340 असं हिजरी सन असायला पाहिजे, एक अंदाज आहे। उर्दू आपल्याला वाचता येत नसल्यामुळे नेमकं याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपल्याला कळू शकत नाही, परंतु 1 3 4 0 1340 हे लिहिलेलं आहे। असं या बिल्डिंगच्या एका कॉलमवर हा दगड लावलेला आहे आणि या बघू शकता आपण ही संपूर्ण इमारत आपल्याला एका क्लिपमध्ये बघता येऊ शकते। या इमारतीचा आपण बाहेरचा भाग बघू शकतो। साधारण अर्धा एकर बसल अशी एवढी मोठी ही जागा या तार ऑफिस डिपार्टमेंटची आहे। जे आपण आतून स्ट्रक्चर बघितलं, आता हे संडास लॅट्रिनकडचा हा विरुद्ध दिशेचा भाग आपण इथं बघत आहोत। तर मित्रांनो, जालना शहरातील या 100 वर्ष जुन्या इमारतीचा इतिहास मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर जालना शहरातले असाल तर नक्की हा आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की 100 वर्ष जुनी तार परंपरा ही जालना शहरामध्ये होती आणि ही इमारत आजही जालना शहरामध्ये 2024 पर्यंत आपलं अस्तित्व टिकून आहे। आपल्याला जर आजचा इतिहास माझा आवडला असेल तर आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, जालना शहरातील इतर व्यक्तींनाही पाठवा, जेणेकरून जालन्यातली एक विशेष इमारत किंवा जालन्याचा इतिहास हा सगळ्यांकडे पोहोचल आणि जालन्याची संस्कृती आणि इतरचा इतिहास सगळ्यांना माहीत पडेल।